गावाकडची जमीन विकून शहरात घर घ्यावं का? प्रश्न एकदा परत ऐका. गावाकडची जमीन विकून शहरात घर घ्यावं का? मुळात मला असं म्हणायचं आहे, ही परिस्थिती आपल्यावर येतेच का? की गावाकडची जमीन आपल्याला विकावा लागतो. तो एक शहरातला एक खोली असेल किंवा 1 BHK असेल तर तिथला एक छोटासा रूम असतो, एक बेडरूम, एक किचन. म्हणजे एक हॉल, एक बेडरूम, एक किचन तेवढासा घेण्यासाठी गावाकडची आपण त्याच्या 20-30 पट जमीन विकतो. आता गावाकडं थोडीशी स्वस्त असते त्यामुळे लगेच पटकन तुम्ही देऊन टाकता. म्हणजे 15 लाखाचं घर घ्यायला गावाकडची 20-30 पट माणूस जमीन विकतो आणि इकडे घर घेतो का? शहरात घर असावं. मला हे कळत नाही की शहरात घर आहे म्हणजे का लोकांना काय एवढं भारी वाटतं, मला काय कळतच नाही. बघावं गेलं तर तिथे एक छोटासा हॉल, एक किचन, एक बाथरूम. म्हणजे शहरात एक छोटासा घर घेण्यासाठी माणूस गावाकडची 10-20-30 पट जमीन जास्त विकतो आणि नंतर 10-15 वर्षांनी त्याला कळतं की अरे उगच भविष्यात मला गावाकडे राहता आलं असतं, पण मग मी ती जमीन विकली. भविष्यात मला शेती करून तिथं जगता आलं असतं, पण ती जमीन मी विकली का? शहरात घर. काय झालंय लोकांना ना, शहरात घर घेतलं म्हणजे माणूस वजनदार असतो असं डोक्यात ना चुकीचा भ्रम झालाय, भ्रम. म्हणजे ज्या गावाने त्याला मोठं केलं, जिथं राहायला त्या जमिनीने त्याला मोठं केलं, खायला दिलं, लहानाचा मोठा आला, आणि जेव्हा शहरात येऊन घर घ्यायची वेळ येते तेव्हा तो माणूस ती जमीन विकतो. नाही नाही, तर 1 लाख जमीन, ती 1 लाखाची आम्हाला 5 लाखात विकता येते. म्हणजे 1 लाख जमिनीचा बाहेरची माणसं आपल्याला 5 लाख देतात, विकायला पाहिजे. ते 5 लाख किती दिवस पुरणार आहेत तुम्हाला? किती दिवस पुरणार आहेत? पण ती जर जमीन असेल तर तुम्ही पिढ्यानपिढ्या, मुलांची मुलं पिढ्यानपिढ्या तिथं पोट भरून राहू शकता, खाऊ शकता, शेती करू शकता. आणि शहरात घर असल्यामध्ये म्हणजे माणूस मोठा, त्याला मोठा माणसामान, हे डोक्यातनं ना माणसाने खूळ काढलं पाहिजे. एकदा घर घेतल्याच्या नंतर 10-15 वर्षांनी तुम्हाला ना असं सगळा सगळे विचार तुमच्या बरोबर डोक्यात येतील आणि सगळं जे काय खरं खोटं आहे सगळं बाहेर येईल. काही जणांना असं वाटतं, घर आपलं शहरात असलं ना की आपला कसा स्टेटस राहतो. स्टेटस म्हणजे आपल्याला ना थोडंसं वजनात राहता येतं. 4 माणसं चांगले विचारतात. पाहुणेरावण्यांमध्ये वजन राहतो. म्हणजे शहरात घर असलं जरी, म्हणजे जरी त्याच्या डोक्यावर मरणाचा कर्ज जरी असलं ना, गावाची जमीन विकून जरी ह्याने घेतला असेल, तरी तरी हा हा जो किडा आहे ना, आजकालच्या माणसांच्या डोक्यात हा भयानक किडा आहे. म्हणजे शहरात घर असलं की कोणतरी आपल्याला चांगलं म्हणेल, आणि जेव्हा तो तिथं जगतो 10-15 वर्ष, तेव्हा सगळे ते विचार फेल होतात त्याचे, की आपण जे विचार करत होतो ते चुकीचं होते. त्यामुळं जी आपली आहे, काय छटाकभर असेल किंवा थोडीशी जरी असली गावाकडे जमीन, ती ठेवा. भविष्यात आपल्याला वाटलं की आपल्याला आता थोडंसं स्थायिक व्हायचं गावाकडे सुद्धा, तर त्या जमिनीच्या इथे राहून थोडासा काहीतरी करून शेती करून आपण सुखाने राहू शकतो. त्यामुळं माणसाने डोक्यातला जो किडा आहे ना, की घर असला तरच आपल्याला मान सन्मान आहे, हे चुकीचं आहे. तर मला हेच म्हणायचं की गावाकडची जी जमीन आहे ती
कुठे घर घ्यायला किंवा कुठल्या कारणासाठी किंवा ह्यासाठी विकू नये, तरच आपलं चांगलं भलं आहे. त्यामुळं गावाकडची जमीन आहे ती जरी 1 लाखाची 5 लाखाला मिळू दे किंवा 10 लाखाला, जर विकलीत तर भविष्यात भीक मागायची वेळ येते, भीक मागायची. आणि एकदम भयानक परिस्थिती लोकांवर ही आले. काही जणांनी जमिनी विकल्या 2 पैसे जास्त मिळवायच्या नादात, आणि इतके पस्तावतायत ना ते. त्यामुळं हा जो तुमचा प्रश्न आहे की गावाकडची जमीन विकून शहरात घर घ्यावा का, एक वेळ शहरात भाड्याने राहावं पण गावाकडची जमीन विकू नये कधी. तर हेच आपल्याला आजच्या वेळेत बोलायचं होतं. काही क्वेरीज असतील कमेंटमध्ये मेन्शन करा. अशाच बऱ्याचशा व्हिडिओ आपण डिस्कस करू. आभारी आहे.